पावसाळा आला की असं चटपटीत पण पचायला हलकं असं खाऊ वाटतं ना. चला आज मस्त असे मूग डाळ भजी बनवूया. इथे तुम्ही पिवळी मुगाची डाळ वापरू शकता, पण मी सालाची वापरलेली आहे. एक 4 तास मी भिजत घातली. हे बघा, अगोदर स्वच्छ धुतली, नंतर भिजत घातली. आता ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटायला घेऊ. आज आमच्याकडे 2-3 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ आहे बरं का. तर हे बघा, अशी वाटली, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही. ते एका भांड्यात काढून घ्या. त्यात थोडे तीळ, थोडे जिरे, थोडी बडीशोप, ओवा आठवणीने असा कुस्करून टाका, आठवणीने हिंगही टाका, थोडंसं लाल तिखट, हळद आणि किंचितसं त्यामध्ये बेसन पिठंही घाला बरं का. चवीपुरतं मीठ घाला, थोडी अख्खी डाळही घाला, कांदा घाला, कोथिंबीर घाला, थोड्या हिरव्या मिरच्याचे तुकडेही घाला बरं का आणि थोडे लसण बारीक ठेचलेला घातला तर मस्तच अति उत्तम अशी चव लागते. हे बघा, पाणी घालायचं नाही, मस्तपैकी असं मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने वडे किंवा भजे काढून घ्यायचे. अतिशय रुचकर लागतात. सालीच्या डाळीचे तर फारच छान लागतात. नक्की एकदा बनवून बघा. हा पदार्थ बघून तुम्हाला कुठली आठवण झाली का ती सांगा आणि तुम्ही याआधी कधी खाल्लं आहे ते सांगा आणि तुम्ही कुठून बघताय तेही सांगा बरं का. तेव्हा कशी झाली रेसिपी नक्की कळवा. तेव्हा बाय.